नमस्कार. तर आज आपण आळूच्या पानासारखा पालक कसा तळायचा ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिले इथे मी 7 ते 8 पालक पानं घेतलेले आहेत. हे पानं मी देठ थोडासा ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीचे पानं आपल्याला घ्यायचे आहेत. मोठ्या मोठ्या आकाराचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर आता त्यासाठी आपल्याला पीठ बनवायचं आहे. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट, पाव चम्मच हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा लसूण पेस्ट टाकायची आहे. 1 चमचा जिरे टाकायचे आहेत आणि कोथिंबीर टाकायची आहे. थोडीशी कोथिंबीर मी बारीक कट करून टाकलेली आहे. अशा प्रकारे सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मस्त असं बनवायचं आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही पण एकदा रेसिपी ट्राय करून पहा. खूप टेस्टी आणि चवदार होते आणि एकदम सोपी आहे. खायला तर एकच नंबर लागते. तर बघू शकता मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता या पिठामध्ये आपल्याला पूर्णपणे पालक असा बुडवून घ्यायचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीचे पानं मी इथे बुडवून घेणार आहे आणि बुडवून घेतलेली पानं आपल्याला लगेचच तळायची आहेत. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला एक एक पान त्यामध्ये टाकून मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत. पानं तळत असताना दोन्ही बाजूने आपल्याला आलटून पलटून खरपूस आणि सोनेरी रंगावरती खमंग असे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एकदम टम्म असे आपले पानं फुगलेले आहेत, एकदम पुरीसारखे. तर अशा पद्धतीचे सर्व पानं मी तळून घेतलेले आहेत. तर रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. तर हे पानं तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे पानं आपले आतूनसुद्धा एकदम छान प्रकारे तळलेले आहेत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.